नमस्कार. इच्छापत्र हे अतिशय सिक्रेट डॉक्युमेंट आहे. काही पालक किंवा 40, 50 आणि 60तले क्लायंट्स येतात आणि त्यांना असं असतं की मॅडम मी एका कागदावर लिहिलेलं आहे की मला काय करायचं आहे ते किंवा माझी प्रॉपर्टी कशी डिस्ट्रीब्यूट करायची आहे ती. तर आता मी त्या कागदाचं काय करू. तर सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवा की विल बनवण्याच्या आधी, इच्छापत्र बनवण्याच्या आधी एका वकिलाला जाऊन कन्सल्ट करा. कारण कायदेशीर डॉक्युमेंटेशन आहे ते. त्यामुळे आपल्या मनाजोगं आपण काहीही लिहू शकत नाही आणि साध्या एका कागदावर तर अजिबातच नाही, कारण त्याला लीगली काही व्हॅल्यू नाही. तुमचं इच्छापत्र हे रजिस्टर नोटरी पाहिजे, नाहीतर ॲटलिस्ट रजिस्टर तरी पाहिजेच पाहिजे, हा नियम आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही खूप सारे कॉम्प्लिकेशन्स जर इच्छापत्रामध्ये करून ठेवलेत आणि पुढे तुमच्या पिढीला तुम्ही गेल्यानंतर ते जर ओपन अप झालं आणि ते जर क्लिअर कट नसेल तर मागची पिढी ही त्या इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तींना अक्षरशः शिव्या घालते. ही बाब कदाचित ऐकायला हार्श वाटेल, परंतु ही रिॲलिटी आहे. त्यामुळे तुम्हाला 5 मुलं आहेत, तुम्हाला 2 मुलं आहेत, तुम्हाला कोणती प्रॉपर्टी आश्रमाला दान करायची आहे, हे सरळ साध्या सोप्या भाषेत लिहिणं अत्यंत आणि अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या मनात काही विचार आले इच्छापत्राबद्दलचे तरी तुम्ही एका लॉयरला कन्सल्ट केल्याशिवाय इच्छापत्र बनवण्याच्या भानगडीत पडू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवा मला 2 गे म्हणजे पुरुष समलिंगी पुरुष यांचं मला हे माझ्याकडे आले होते, अप्रोच झाले होते, कारण त्यांना इच्छापत्र करायचं होतं. आता ते 2 पुरुष पार्टनर्स आहेत, गेल्या 15 वर्षापासून सोबत राहत आहेत. त्यांचं जे काही रिलेशन आहे ते ओपन आहे, सगळ्यांनी मान्यता दिलेलं आहे, त्यांच्या घरच्यांनी, नातेवाईकांनी. तर त्यांचा मला असा प्रश्न होता की आमची प्रॉपर्टी आहे ती आम्ही एकमेकांना विलच्या म्हणजे इच्छापत्राच्या डॉक्युमेंटेशनने देऊ शकतो का. तर याचं उत्तर असं आहे सरळसोट की येस, कारण ह्यामध्ये हे काही जेंडर बायस नाही आहे. त्यामुळे समलिंगी लोक देखील त्यांचं रिलेशनशिप जर 10 वर्ष 15 वर्ष आणि ते ओपन असेल, खूप वर्षाचं असेल, तर आपल्या पश्चात ती आपली प्रॉपर्टी आम्ही गेल्यानंतर, आपण स्वतः गेल्यानंतर एकमेकांना देऊ शकता, म्हणजे इच्छापत्र बनवू शकता थोडक्यात. सो ही बाब लक्षात ठेवा. त्यामुळे असं काही नाही आहे की फक्त हेट्रोसेक्शुअल्स म्हणजे जे पुरुष आणि स्त्री जे नवरा बायको आहेत तेच हे डॉक्युमेंटेशन बनवू शकतात, परंतु गे, लेस्बियन असे लोक जे पार्टनर्स आहेत, रिलेशनशिपमध्ये आहेत, ते देखील हे इच्छापत्र बनवू शकतात आणि आपल्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या एकमेकांना देऊ शकतात. सो ही बाब लक्षात ठेवा. कधी काही कायदेशीर करण्याआधी तुम्ही वकिलाचा सल्ला जरूर घ्या. ही बाब प्लीज लक्षात ठेवा. थँक्यू.